पेपर फुटलेत, रेट काय चालू आहेत काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सरकारला माहित नाही, विरोधी पक्षांना माहिती आहे, सरकारला माहित नाही. जे विरोधी पक्षात होते सत्तेत गेले त्यांना आधी माहित होतं, त्यांना आता माहित नाही. चोरी करणाराच जर न्याय देणारा असेल तर याच्यामध्ये विद्यार्थी फक्त भरडला जाईल. पेपर फुटला पण सरकारला पाझर नाही फुटला. रस्त्यावरती उतरल्याच्या नंतर काय होतं हे सरकारलाही माहिती आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वायाला घालवू नका, त्यांचा आक्रोश समजून घ्या, त्या आक्रोशाचा उद्रेक होऊन देऊ नका. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. नुकतीच तलाठी भरती जी काही झाली होती त्या तलाठी भरतीची एक गुणांची यादी प्रसिद्ध झाली आणि ते जे गुण पाहिल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा आहे की पेपर फुटला गेला, नॉर्मलायझेशन व्यवस्थित केलं गेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क होते त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी समोर गेले आणि ज्यांना अपेक्षा होती की आम्ही तलाठी होऊ ते विद्यार्थी मात्र नाराज आहेत. आणि एकंदरीत जी काही नॉर्मलायझेशन पद्धतीने ते मार्क वाढले गेलेले आहेत किंवा नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे हे सगळी प्रोसिजरमध्ये हे जर काही आपल्याला मार्क पद्धती पाहताना दिसते याच्यामध्ये 200 मार्काचा पेपर आणि त्यापेक्षाही जास्त गुण विद्यार्थ्यांना असल्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय आणि पेपर फुटला अशी आत्ता जी काही चर्चा चालू आहे ही आत्ता चर्चा चालू झाली नाही. पेपर फुटलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यातले आरोपी अटक केलेले आहेत हेही सर्वांना माहिती आहे. तरी पण आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की विजय वडेट्टीवार साहेबांनी पुरावे द्यावेत पेपर फुटीचे, आम्ही परीक्षा रद्द करतो. विजय वडेट्टीवार साहेबांनी ट्विट करून पेपर फुटलेले आहेत, पेपरमध्ये घोटाळा झालेला आहे, तो पेपर रद्द करावा अशी मागणी केल्याच्या नंतर आजच देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती ही प्रतिक्रिया दिली. आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण एक प्रत्युत्तर देण्यापूर्वी नेमकी हे पेपर फुटल्याची जी काही चर्चा आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे विद्यार्थी पहिले संभ्रमात आहेत. एक तर विद्यार्थ्यांना 200 मार्कपेक्षा जास्त मार्क कसे पडले, ह्याच्यात नॉर्मलायझेशन काय असतं कसं असतं हे खरं तर ज्या कंपन्यांनी ती परीक्षा घेतली खूप विश्वासाने त्यांच्याकडे ज्या परीक्षा दिल्या होत्या घेण्यासाठी कंडक्ट करण्यासाठी आणि त्यांनी जो का अविश्वास दाखवलेला आहे, कारण पेपर फुटलेले आहेत आणि TCSचेच कर्मचारी या घोटाळ्यामध्ये सापडलेले आहेत. 7-8 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, 4-5 ठिकाणी पेपर फुटलेले आहेत, याच्या पेपरच्या बातम्या वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यातले आरोपी जे फडणवीस साहेब म्हणतायत की पुरावे द्या, त्यांच्याच गृह खात्याने आरोपी अटक केलेले आहेत, त्यांच्याकडेच गुन्हे दाखल झालेले आहेत, तरी ते म्हणतात त्यांच्याकडे आपण येऊयात. परंतु हे सगळं होत असताना नॉर्मलायझेशन पद्धत कंपनीने नेमकी कशा पद्धतीने नॉर्मलाइज केलंय आणि कशा पद्धतीने ते गुण दिलेत हे डिक्लेअर करणं पहिलं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होणार नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शंका म्हणजे काय, आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत असतीलही, परंतु शंका जी विद्यार्थ्यांनी शंका व्यक्त केलेली आहे, काही एक मुलगी आहे तिला 50 मार्क आहेत एका पेपरला वनरक्षकच्या आणि तलाठीच्या पेपरला डायरेक्ट 200+ 214 काहीतरी मार्क आहेत. एकाच घरातले 3 कॅन्डिडेट याच्यामध्ये हाय मार्कवरती आहेत. TCS IBPS मधले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या घरातले कॅन्डिडेट आहेत. काही असे कॅन्डिडेट आहेत की यापूर्वी ते पेपर फुटीमध्ये सापडलेले आहेत ते आहेत. आणि पेपर फुटी करणारे ज्यांनी तलाठीच्या पेपरचे क्वेश्चन पेपर बाहेर पाठवले अशा लोकांना तर त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही. फडणवीस साहेबांकडे गृह खातं आहे, त्या गृह खात्याचं जे काम होतं की या आरोपींना पकडून सखोल चौकशी करून SIT जी मागणी केली जाते SIT नेमून याच्यामध्ये कोण कोण घोटाळेबाज आहेत. तुम्ही म्हणताय की ज्यांनी पेपर फुटले त्यांना शोधा. एक पेपर बाहेर आला काय आणि 10 पेपर बाहेर आले काय? ज्या जागा आहेत याच्यामध्ये एक पेपर बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही ते असं सांगू शकत नाहीत की तो पेपर किती लोकांकडे गेलाय, परंतु पेपर फुटल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावरती कुठं कारवाई होताना दिसली नाही. आता हे सगळं होत असताना फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस वडेट्टीवार साहेबांना प्रत्युत्तर दिलंय की तुम्ही पुरावे आणून द्या, आम्ही पेपर रद्द करतो. आता पुरावे याच्यापेक्षा जास्त द्यायचे कुठून? ज्या वेळेस पेपर फुटला, ज्या वेळेस पेपर बाहेर आला त्या वेळेस आरोपी अटक केले, गृह खात्यानेच केले आणि हे सगळं होत असताना तुम्ही अजूनही पुरावेच मागताय. तुम्ही अधिवेशनामध्ये म्हणताय की पेपर पारदर्शकपणे झालेत, अजूनही तुम्ही सांगताय पेपर म्हणजे जे विद्यार्थी ग्रामीण भागातले गोरगरीब विद्यार्थी जमिनी घाण ठेवून अभ्यास करतात, काही जमिनी घाण ठेवून पैसे सुद्धा देत आहेत, कारण पेपर फुटलेत, रेट काय चालू आहेत काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सरकारला माहित नाही, विरोधी पक्षांना माहिती आहे,
सरकारला माहीत नाही. जे विरोधी पक्षात होते सत्तेत गेले त्यांना आधी माहीत होतं, त्यांना आता माहीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असं झालंय की न्याय कुणाकडे मागायला जायचं. चोरी करणाराच जर न्याय देणारा असेल तर याच्यामध्ये विद्यार्थी फक्त भरडला जाईल. आता याच्यामध्ये आपण म्हणतो की पेपर फुटला आणि पेपर फुटी विरोधी कायद्याची आपण मागणी करत होतो. पेपर फुटी विरोधी कायदा हे देखील करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली, त्यासाठी समिती नेमली. पण पेपर फुटी विरोधी कायदा, त्याच्यासाठी समिती कायदा तयार करणार, तोपर्यंत हे सगळे पेपर फुटून गेले. पेपर फुटला पण सरकारला पाझर नाही फुटला. हे सगळं होत असताना जर ह्या सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे दिल्या, 2 नोव्हेंबर 2022चा जी आर आहे, ही सर्व परीक्षा एमपीएससीकडे देण्यात याव्यात टप्प्याटप्प्याने. द्या ना, एमपीएससी तयार आहे ना. एमपीएससीकडे पेपर दिले, एमपीएससीकडे सगळी नोकर भरती दिली, तर कुठलाही कायदा करायची सुद्धा गरज नाही. कारण एमपीएससीची परीक्षा पद्धती ही पारदर्शकपणे चालते. सक्षमीकरण जर एमपीएससीचं केलं, सगळ्या परीक्षा जर एमपीएससीला घ्यायला दिल्या, तर हा फ्रॉड होणारच नाही. पण हे वारंवार सांगूनही सरकारच्या लक्षात येऊनही सरकार खाजगी कंपन्यांकडे का देत आहे? पहिलं महापरीक्षा पोर्टल आलं, त्याच्यामध्ये फ्रॉड होत नाही म्हणले, रद्द केली. का केली? फ्रॉड होत होता. नंतर 5 कंपन्या आणल्या, नाही त्याही पारदर्शक आहेत, फ्रॉड होत नाही म्हणले, रद्द केल्या. का रद्द केल्या? पेपर फुटले. आता TCS IBPS खूप विश्वासाने विद्यार्थी प्रतिनिधींनी, संघटनांनी मागणी देखील केली होती. खूप विश्वासाने त्याच्याकडे आणलं, परंतु तिलाही भ्रष्ट करून टाकलं. म्हणजे तुम्ही खाजगी यंत्रणेकडे परीक्षा तुमचा घेण्याचा घाट का? तर हे जे काय 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख रुपये रेट चालू आहेत, हे पैसे गोळा करण्याचं साधन म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांकडे पाहताय का? हे होत असताना आपण पाहतो की संभाजीनगरमध्ये पेपर फुटला, सांगलीमध्ये पेपर फुटला, नागपूरमध्ये पेपर फुटला, नाशिकमध्ये पेपर फुटला. त्याच्यामध्ये TCSचे पण कर्मचारी सापडले. अजूनही तुम्हाला पुरावे पाहिजेत. जर या सगळ्या पद्धतीमध्ये जर कुठं पाणी मुरत असेल तर नक्कीच याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत. SIT नेमली पाहिजेत आणि जे कॅन्डिडेट संशयास्पद आहेत किंवा जे कॅन्डिडेट पास झालेले आहेत, ह्या कॅन्डिडेटची चौकशी करा. आज परीक्षा रद्द करा म्हणणं सोपं आहे, परंतु त्यालाही जर काही पर्याय असेल आणि त्याच्यातूनही SIT नेमून जर चौकशी होणार असेल तर सरकारने करायला हरकत नाही. परंतु आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तेच म्हणतायत की पुरावे आणून द्या. गृह खात्याचं काम आहे, ते पोलिसांचं काम आहे पुरावे गोळा करणं. तुम्ही लोकांना सांगताय पुरावे गोळा करा. विद्यार्थी, निश्चित विद्यार्थ्यांना मी आव्हान करेन, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनाही लक्षात आलं पाहिजेत. त्यांनाही दूध का दूध पाणी का पाणी होईल अशा पद्धतीने आपण पुरावे देणं गरजेचं आहे. ज्या माहितीकडे जी माहिती असेल, ज्या बातम्या असतील, ज्या वेळेस आरोपी अटक केलेले आहेत, फडणवीस साहेबांना आपण ट्विट करावं आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी. आता ही जी काही प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये पण केस आहे. आमचे सहकारी MPSC समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवटेकर यांनी सुद्धा अतिशय सविस्तरपणे कशा पद्धतीने हा फ्रॉड होतोय, कशा पद्धतीने हे थांबलं पाहिजेत, कशा पद्धतीने ह्या परीक्षा MPSCकडे गेल्या पाहिजेत, ह्या देखील गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया. महाराष्ट्रामध्ये सध्या तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, मार्कलिस्ट जाहीर झाली आहे आणि या मार्कलिस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत हे उघड झालेलं आहे. परीक्षा होण्याच्या अगोदरच स्पर्धा परीक्षा समन्वय समिती स्पष्टपणे सर्व मुलांना सांगत होती की तलाठी भरतीमध्ये आणि बाकी सर्व परीक्षेमध्ये हे घोटाळे होणार आहेत. घोटाळेबाज सर्व तयारी करूनच उतरलेले आहेत. तर त्यानुसार आम्ही हे सर्व मार्क गुण याच्या अगोदरच मुंबई उच्च न्यायालयात एक PIL दाखल करणार आहेत. लवकरच एक रिट पिटिशन सुद्धा आम्ही दाखल करणार आहोत. तर प्रचंड प्रमाणात तलाठी परीक्षेमध्ये घोटाळे झालेले आहेत. ह्याच्या अगोदरच एक्झामच्या वेळेस 6 ते 7 गुन्हे या तलाठी भरती परीक्षेमध्ये दाखल झाले आहेत. तर या गुन्ह्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की प्रश्नपत्रिका बाहेर आलेली होती. प्रश्नपत्रिकेचे बरेच काही ठिकाणी 180 फोटोज उपलब्ध होते बाहेर, ज्यांनी पेपर फोडला त्यांच्याकडे. आणि ही प्रश्नपत्रिका नागपूरवरून नाशिक वगैरे बऱ्याच जिल्ह्यामध्ये सर्क्युलेट झाली होती. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रश्नपत्रिका जर कुणाला मिळाली तर ते एक जणांना राहत नाही. कारण की मुंबई पोलीस भरतीचा घोटाळा आम्ही उघडीस आणला होता. या घोटाळ्यात आम्हाला एक प्रश्नपत्रिका सापडली होती. त्या प्रश्नपत्रिकेच्या अनुसरून मुंबई पोलिसांनी जवळपास 150 मुलांवर गुन्हे दाखल केले होते. जवळपास 150. विचार करा, एका प्रश्नपत्रिकेवर 150 मुलांपर्यंत पेपर जर पोहोचला असेल
तरी तो तपास अपूर्ण आहे. आम्हाला 100% गॅरंटी आहे की मुंबई पोलीस भरतीमध्ये 500 उमेदवारांपर्यंत पेपर पोहोचला. तर विचार करा, तलाठी भरतीमध्ये 7 गुन्हे दाखल आहेत, 7 वेळेस पेपर फुटलेला आहे आणि जिथे पेपर फुटला ते चोर आणि जे गटले नाहीत, जे सापडले नाहीत ते तलाठी, असं या परीक्षेचा निकष आहे. तर या तलाठी भरतीमध्ये सुद्धा पोलिसांनी कसलाही तपास केलेला नाहीये. नागपूरमधून कुठं पेपर आला, कुठं पेपर गेला, पेपर कसा फुटला, तिथं परीक्षा सेंटर मॅनेज होतं का, नाशिकमध्ये परीक्षा सेंटर मॅनेज होतं का, संभाजीनगरमध्ये परीक्षा सेंटर मॅनेज होतं, त्याच्यामध्ये TCSचे कर्मचारी पकडलेले आहेत. तर तुम्ही विचार करा, TCSचं आयॉन सेंटर जर मॅनेज होत असेल तर बाकीचे खाजगी सेंटर तर काय, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. जवळपास बीड, लातूर, पूर्ण मराठवाडा आणि पूर्ण विदर्भ या सगळ्या 2 विभागातले पूर्ण खाजगी सेंटर आणि TCS आयॉन सेंटर मॅनेज आहेत, हे मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगतो आणि हे खात्रीलायक आहे. प्रश्नपत्रिकेचे फोटोज बाहेर आहेत आणि हे जे आपण मार्क पाहतो, हे इतके मार्क का पडले, तर पेपर हा फुटलेलाच होता. ह्यांनी ह्यावेळेस पेपर फोडण्याची पद्धत बदलली. पेपरमध्ये हे एका ठिकाणाहून पेपर फोडतात आणि चिठ्ठ्याद्वारे ह्यांनी मुलांपर्यंत उत्तरे पोहोच केलेली आहेत. चिठ्ठ्या आणि आपण CCTV जर व्यवस्थित चेक केले, जर ह्यांनी CCTV मध्ये काही CCTV मध्ये काही फुटेज जर डिलीट केले असेल तर आपण पोहोचू शकत नाही. आपल्याला CCTV फुटेज पूर्ण विद्यार्थ्यांचे पाहावे लागतील, तिथं कोण चिठ्ठ्या पुरवतोय का हे शोधावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, परीक्षा रद्द करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही परीक्षा MPSC मार्फतच झाली पाहिजे. आता या परीक्षेमध्ये कशा कशा घोळ झाले हे तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन मध्ये एका शिफ्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फरक आहेत, हे आम्हाला जाणवलं आहे. काही ठिकाणी तर एका घरातले 3-3 जण, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 7 ते 8 उदाहरण आमच्याकडे आहेत की 2-2 भाऊ, एक बहीण, 3 भाऊ असे पेपरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे या तलाठी परीक्षेमध्ये. तसेच ज्या मुलांवर या अगोदर पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत त्या मुलांना 198 प्लस मार्क आहेत, 200 मार्क आहेत. काही TCS मध्ये काही जण नोकरी करतात, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या घरच्यांना 200 प्लस मार्क आहेत. तर हे सर्व घोटाळे याच्यावरून स्पष्टपणे जाणवत आहे की पेपर हा फुटलेला आहे. अशा पद्धतीने जर परीक्षा पद्धतीत फ्रॉड होणार असेल तर निश्चित सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहायला हवं. निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुका तोंडावर असताना विद्यार्थ्यांचा, या युवकांचा, या तरुणांचा रोष ओढावून घेणं हे कुठल्याही सरकारला परवडणार नाही. कमीत कमी आपल्या स्वार्थासाठी तरी सरकारने याच्याकडे गांभीर्यानं पाहावं आणि इथून पुढची प्रत्येक परीक्षा ही MPSCकडे द्यावं, MPSCचं सक्षमीकरण करावं. अजितदादांनी सांगितलं होतं की MPSCमध्ये सदस्य संख्या वाढवा. अजितदादा, निश्चित सदस्य संख्या वाढली पाहिजेत आणि त्यासोबत MPSCला सक्षम करून त्यांना थोडाफार निधी वाढवून देऊन त्याच्यामध्ये भरती करून या सगळ्या परीक्षा MPSCकडे देणं खूप गरजेचं आहे. आणि विरोधी पक्षांना माझी एकच विनंती आहे की आपणही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा. विद्यार्थी तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहे, परंतु विद्यार्थीच कन्फ्यूज आहेत, विरोधी पक्षात कोण आहे आणि सत्ताधारी कोण आहेत. असो, निवडणुका जवळ आलेल्या आहेत. कमीत कमी निवडणुकांचा विचार करून तरी विद्यार्थ्यांचा विचार करा. सर्वांनाच माहिती आहे की 11 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तलाठीसाठी फॉर्म भरलेला आहे आणि फक्त ते 11 लाखच नाहीत, त्याच्याही बरोबर बाकीचे विद्यार्थी आहेत. रस्त्यावरती उतरल्याच्या नंतर काय होतं हे सरकारलाही माहिती आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वायाला घालवू नका. त्यांचा आक्रोश समजून घ्या. त्या आक्रोशाचा उद्रेक होऊन देऊ नका. एवढीच मी राज्य सरकारला विनंती करतो.